मंडळी, आपल्या संस्कृतीमध्ये संपूर्ण वर्षाला संवत्सर असं म्हणतात आणि या संवत्सराचे भाग ऋतूंमध्ये सुद्धा केलेले दिसतात. 6 ऋतू सांगितलेत आपल्याकडे आणि या 6 ऋतूंची विभागणी परत आदान काळ आणि विसर्ग काळामध्ये केलेली दिसते. आणि या आदान काळाचा सर्वोच्च कोणता जर ऋतू असेल तर तो म्हणजे हा ग्रीष्म ऋतू, भगभगीत असा ग्रीष्म ऋतू. अर्कवायू म्हणजेच उष्ण तीक्ष्ण वायू ज्या ऋतूमध्ये सगळीकडे वाहत असतो तोच हा ग्रीष्म ऋतू. आणि या ग्रीष्म ऋतूमध्ये होतं काय? मगाशी म्हटल्याप्रमाणे आदान काळ. आदान म्हणजे काय? तर तुमच्या शरीराचं बळ, तुमच्या शरीरामधलं द्रवत्व आणि तुमच्या शरीरामधली शक्ती निसर्ग हिसकावून घेत असतो आणि हिसकावून घेतल्यामुळे तुम्हाला दुर्बलता येते. प्रत्येक प्राणीमात्राचं शरीर ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये दुर्बळ होतं. त्याच्यामुळेच ह्या आदान काळामध्ये आपलं आरोग्य चांगलं राखणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने ग्रीष्म ऋतूमध्ये आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दक्ष राहायला हवं. आणि एक विशेष गोष्ट तुम्हाला आज सांगतो, ती म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये मनुष्य हा म्हातारा होत असतो. याचं कारण काय? तर तुम्ही हिवाळा बघाल, पावसाळा बघाल तर हिवाळ्यामध्ये नवीन टिश्यू रिजनरेट होत असतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे जर तुम्हाला जखम झाली आणि ती जर तुम्हाला हिवाळ्यात झाली तर ती पटकन भरून येते. जर तीच जखम तुम्हाला उन्हाळ्यात झाली तर ती लवकर भरून येत नाही. याचं कारण काय? तर त्या जखमेच्या ठिकाणी ज्या टिश्यू फाटलेले आहेत, ज्या टिश्यू खराब झालेले आहेत, ज्या सेल खराब झालेले आहेत त्या हिवाळ्यामध्ये लवकर रिजनरेट होतात आणि ती जखम लवकर भरून येते. तसंच उन्हाळ्यामध्ये ती जखम का बरं लवकर भरत नाहीत? कारण त्या टिश्यूज, त्या सेल लवकर रिजनरेट होत नसतात. म्हणूनच आम्ही म्हणतो की उन्हाळ्यामध्ये टिश्यूचं डिजनरेशन होत असतं, म्हणजे टिश्यूंचा क्षय होत असतो, सेलचा क्षय होत असतो, शरीराचा क्षय होत असतो. परंतु तेच जर तुम्ही हिवाळ्यात गेलात तर त्या टिश्यू लवकर रिजनरेट होत असतात. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये ज्या 7 धातूंचा क्षय होत असतो, टिश्यूजचा क्षय होत असतो, सेल्स डिजनरेट होत असतात, त्या होतात त्या उन्हाळ्यामध्ये. म्हणूनच त्यांना मेंटेन करायचं असतं फक्त. म्हणजे आपल्याला खूप पोषण देऊन आपलं शरीर पुष्ट होईल ही अपेक्षा उन्हाळ्यात करणं चुकीचंच आहे. फक्त आपल्याला या ऋतूमध्ये आपल्या शरीराला द्रव पदार्थ देऊन पचतील असे पदार्थ, पोषक असे पदार्थ, आपल्या शरीराच्या टिश्यूंना मेंटेन ठेवतील असे पदार्थ आपल्याला सेवन करायचे असतात. म्हणूनच आम्ही म्हणतो उन्हाळ्यामध्ये मनुष्य हा म्हातारा होत असतो, 1 वर्षाने म्हातारा होत असतो आणि नंतर तो डायरेक्ट म्हातारा होतो तो पुढच्या उन्हाळ्यामध्ये. आणि जर हे म्हातारपण नको असेल, आपलं शरीर जसं आहे तसं जर ठेवायचं असेल, मी सांगितलेली ग्रीष्म ऋतुचर्या पाळा, दैनंदिन जीवनात पाळा. त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच चांगला होईल आणि तुमचं शरीर म्हातारं होणार नाही, तरुणच राहील.